मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका। आता दोन्हीचा जर आपण विचार केला तर तुलनात्मक दृष्टिकोनातून पहिला महत्त्वाचा बदल आपल्या लक्षात येतो की पाठ्यक्रमामध्ये एखादा घटक शिकवला जातो आणि मूल्यवर्धन पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य वाढवण्याचा उद्देश त्या ठिकाणी साध्य केला आहे। सहज मी अनुक्रमणिका चालली आणि अनुक्रम पुस्तक चालणं काही शक्य नाही, म्हटलं पहिल्यांदा अनुक्रमणिका चालावी, मुद्दे काय सापडतील का, आणि अनुक्रमणिकेमध्ये सगळे मुद्दे सापडले। उदाहरणार्थ 8वीची मी असणारी मूल्यवर्धन पुस्तिका चालली आणि त्याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये पहिला टॉपिक मिळाला स्वची जाणीव करणं। वास्तवामध्ये मूल्यवर्धनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर विद्यार्थ्याला स्वची जाणीव होत नाहीये। क्रमिक पाठ्यक्रमाच्या माध्यमातून एखादा घटक एखादा असणारा टॉपिक आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय, परंतु त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वची जाणीव निर्माण होत नाही आणि स्वची जाणीव निर्माण न झाल्यामुळे विद्यार्थी मला वाटतं भविष्य काळामध्ये स्वतःच्या पायावरती आणि स्वतःवरती दृढ विश्वास निर्माण करू शकत नाही। माध्यमिक शाळेचा मी शिक्षक आहे, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच स्वची जाणीव सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे स्वतःला जाणून घेणं असेल, कौमांड अवस्था ज्यावेळेस येईल त्यावेळेस होणारे बदल शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा समाजामध्ये वावरत असताना येणारे बदल असतील, हे बदल स्वीकारणं जास्त गरजेचं आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांचा विकास होणं गरजेचं आहे आणि या मूल्यवर्धन पुस्तिकेच्या माध्यमातून तो मुद्दा या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे आणला जातोय। त्याचबरोबर वैयक्तिक जबाबदाऱ्या सुद्धा आहेत। वैयक्तिक जबाबदाऱ्यामध्ये शालेय पातळीवरच्या जबाबदारी आहेत, कौटुंबिक पातळीवरच्या जबाबदाऱ्या आहेत आणि सामाजिक पातळीवरच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत। वास्तविक पाहता चांगल्या पद्धतीचे नागरिक घडवण्यासाठी मला वाटतं हा जो मूल्यवर्धनाचा जो काही टॉपिक आपल्या समोर येतोय त्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं मूल्य किंवा मूल्यांचं रक्षण आणि संरक्षण होईल आणि चांगल्या पद्धतीचे नागरिक आपल्याला घडवता येईल, हा एक याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा आहे नातेसंबंध। नातेसंबंधाच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात एक भेद निर्माण होत चाललेला आहे। मुलगा काही वर्षानंतर किंवा ठराविक वयानंतर आई वडिलांना ओळखत नाही, कुठलाही नातेसंबंध त्याच्याकडून जोपासला जात नाही। समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात दरी निर्माण होते नातेसंबंधामध्ये। सरांनी सकाळी सांगितलं की आपल्याकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकजण मोबाईलमध्ये, एक काळ असा होता की सगळे संध्याकाळच्या वेळेमध्ये यायचे, एकत्र बसायचे, गप्पा मारायचे, संस्काराची देवाणघेवाण व्हायची। कुटुंबामध्ये असणारी आई, आजोबा, आजी, पणजीपर्यंतची असणारी लोक एकत्रित राहायची, त्याच्यातून संस्काराची देवाणघेवाण व्हायची। परंतु आज कुटुंबापासून माणूस दूर गेलाय। लहान मुलगा तरी असला तर मोबाईल हातात घेते, कोपऱ्यात जाऊन बसतोय, गप्पा मारतोय, त्याला कुटुंबाचं देणं घेणं नाहीये। त्याचीही जाणीव या असणाऱ्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला रुजवता येईल। त्याचबरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचा जर आपण विचारलं तर सामाजिक जबाबदाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर समाजाच्या बाबतीमध्ये सामाजिक वर्तन ज्यावेळेस आपल्या नागरिकांकडून होत आहे ते सामाजिक वर्तन राहिलेलं नाही। एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कलुषित होत चाललेला आहे, द्वेष भावना वाढत चाललेली आहे आणि ही वाढत चाललेली द्वेष भावना जर आपल्याला थांबवायची असेल तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मूल्यवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही। कधी काळी पहा शाळेमध्ये आपल्याकडे प्रार्थना होत होत्या, सुविचार चालत होते, त्याचबरोबर 10 मूल्य होती, ती मूल्य शिकवली जात होती आणि त्याच मूल्यांना आज कुठं तर आपण बदल दिलेली होती। मला वाटतं या पुस्तकाच्या माध्यमातून परत एकदा आपण फिरून त्याच दिशेकडे येतोय। मला वाटतं निश्चित मी म्हणतो अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण एखादी संकल्पना त्याला सांगू, चंद्रग्रहणाची संकल्पना 7वीच्या भूगोलाच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये रुजवू, परंतु चंद्रग्रहण म्हणजे काय हे त्याला समजलं आणि समजून सुद्धा जर ते सरांनी सकाळी सांगितलं परत जाऊन पुढे जर पाण्यामध्ये डुबकी मारत असेल तर मला वाटतं मूल्यवर्धन झालेलं नाहीये। जो आपला उद्देश आहे, जो हेतू आहे, तो हेतू त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही। अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला रुजवता येतील। क्रमिक पाठ्यक्रमाचा किंवा पाठ्यपुस्तकाचा जर आपण विचार केला तर क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून या गोष्टी रुजवण्याला आपल्याला मर्यादा आहे, कारण आपली असणारी व्यवस्था, या व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारणं, प्रश्नाची उत्तरं मिळवणं, बरोबर दिलेल्या उत्तराला मार्क देणं
ही पद्धत आहे आणि या पद्धतीमुळे होतंय काय की मूल्य हे बाजूला राहत आहेत आणि विद्यार्थी पुस्तक केंद्री बनत चाललेला आहे आणि तो समाज केंद्री बनावा, कुटुंब केंद्री बनावा, स्वची जाणीव त्याला व्हावी, स्वतःवरचा आत्मविश्वास त्याचा वाढावा, हे या पुस्तकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना दिसत आहे. आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये बोलायला झालं तर मॅडम 1 मिनिट जादा घेतोय की माझ्या वर्गामध्ये एक 8वीला विद्यार्थिनी होती, भरपूर हुशार, विचारलेला प्रश्नाचं उत्तर अचूकपणे सांगायची. मी म्हटलं चल NMML च्या परीक्षेला बस. 2 दिवस आधी परीक्षेला बसली. परीक्षेला बसल्यानंतर काय झालं देव जाणे माहीत नाही. मीही तिला कन्व्हिन्स करू शकलो नाही आणि त्याचा कॉन्फिडन्स लूज झाला आणि कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे ती परीक्षेला बसली नाही. वर्गात ती पहिली आली. तिच्यापेक्षा सामान्य असणारी मुलं मुली सुद्धा त्यांनी यश मिळवलं, परंतु याच्या खोलामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्याचं उत्तर मला इथं जाणवलं, त्या मुलीला स्वतःच्या स्वची जाणीव नव्हती. स्वची जाणीव असणं गरजेचं आहे, स्वतःवरचा विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास मला वाटतं या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपणाला साध्य करता येईल, विद्यार्थ्यांमध्ये तो रुजवता येईल. सगळ्यात महत्त्वाचं काय तर विद्यार्थी सेल्फ कॉन्फिडन्स बनणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कवी यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की प्रत्येक वादळ पेलेने मी माझ्यात आत्मविश्वास आहे, प्रत्येक वादळ पेलेने मी माझ्यात आत्मविश्वास आहे, मातीमध्ये पाय रोवणी मी सह्याद्री सारखा ताट आहे, जाऊन सांगा त्या वादळाला तुझी माझ्याशी गाठ आहे, तुझी माझ्याशी गाठ आहे. हे खरं तर विद्यार्थ्यांमध्ये रुजणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला वाटतं या सगळ्या अनुक्रमणिका मॅडमने चालायला सांगितली. या अनुक्रमणिका चालली तर हे उद्दिष्ट आपल्याला नक्कीच या मूल्यवर्धन पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य होईल. धन्यवाद.